दरम्यान छगन भुजबळ यांनी ओबीसींसाठी घेतलेल्या भूमिकेनंतर आता शिवसेना आमदारांनी भुजबळांना थेट मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचीच मागणी केली आहे। छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशी मागणी संजय गायकवाड यांनी केली आहे, तर भुजबळांनी शिंदे गटाच्या नेत्यांच्या मागणीवर मात्र बोलणं टाळलं। मंत्रिमंडळातला सदस्य छगन भुजबळ साहेब ज्या पद्धतीनं तिरस्काराची भूमिका घेऊन राहिलेले आहेत, हा तिरस्कार हा बरोबर नाही आहे आणि अशा मंत्रिमंडळाला तर मंत्रिमंडळात ठेवायला पण नाही पाहिजे, त्याला बाहेर केलं पाहिजे की तू शपथ घेताना राज्याच्या सगळ्या लोकांच्या हिताचा गोष्टी करतं आणि इथं एका समाज तिरस्कार करतं। कुठलंही मागच्या दाराने पुढच्या दाराने कुणाचं रिझर्वेशन काढलेलं नाही आहे। राहायला राज्यभर यात्रा काढायचा विषय, तर हा धंदा त्यांनी करायला नाही पाहिजे। भुजबळांचा राजीनामा घ्यायला पाहिजे असं म्हणताय तुम्ही? कालपट्टी करायला पाहिजे भुजबळची। कशाला एवढे लाड करताय का मंत्र्याचे? भक्कम सरकार आहे आमचं राज्यामध्ये। माझी विनंती मुख्यमंत्र्यांना, अजितदादांना की असा मंत्री एखाद्या समाजावर भूमिका घेता त्या बाहेर काढा त्याला। सरकारचं काय चुकलं हे जर सांगायचं असेल तर तुम्हाला त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सांगता येतं किंवा तुम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलता येतं। मग एवढं सर्व असताना डायरेक्ट प्रेससमोर जाऊन सरकारच चुकतंय असं जर म्हणत असाल तर मला वाटतं हे योग्य नाही आहे। मग तुम्ही जर सरकारमध्ये असून जर असं बोलत असाल तर मग त्याचा राजीनामा मागितलं तर काही गैरपण नाही आहे। या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीची असेल किंवा दादांची भूमिका असेल किंवा मग भाजपची असेल भूमिका कुठेतरी सावधगिरीची बाहेर म्हणजे त्यांना विचार तुमची राजीनाम्याची मागणी होतीये, राजीनामा द्यायला पाहिजे तुम्ही असं म्हणताय। नो कमेंट। मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलता। नो कमेंट। आपण राजीनामा दिलेला आहे असं देखील आता वृत्तपत्रांमध्ये बातम्या आलेल्या आहेत, नेमकी काय स्पष्टता आहे? नो कमेंट। दरम्यान मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला ओबीसी संघटनांकडून मुंबई हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलंय। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनचे ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी ही याचिका दाखल केली आहे। संविधानाविरोधामध्ये जाऊन सगळे सोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी भूमिका ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी आपल्या याचिकेतून घेतली आहे। सर सकट 54 लाख जर असे दाखले दिले तर ओबीसीचं शिक्षणातलं, नोकरीतलं, राजकारणातलं आरक्षण संपुष्टात येईल। ओबीसींचा कुणाच्याही आरक्षणाला विरोध नाही, पण ओबीसीचा आरक्षणाचा जर असा बोजवारा मानला जात असेल, जर आरक्षण संपवण्याचं कटकारस्थान होत असेल तर नक्कीच आम्ही न्यायालयात दाद मागू आणि त्यामुळे आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे। याच्यामध्ये अनेक जे काही या संदर्भातले अध्यादेश असतील ते चॅलेंज केलेले आहेत। JRच्या विरोधात ओबीसी संघटना आहेत ते आता हायकोर्टामध्ये गेलेले आहे। गणगोत आणि सगळे सोयरे या शब्दाच्या विरोधात ह्या हायकोर्टामध्ये गेलेल्या आहेत। तुमचं काय उत्तर असेल? कुठेही जा, काहीच होऊ शकत नाही त्या कायद्याला, काहीच होऊ शकत नाही। तो कुठं जा म्हणा, काही हरकत नाही। आम्ही सज्ज होणार आहे थोड्या दिवसात, वकिलाच्या टीम सज्ज करणार आहे मी पण। कुठेतरी सरकारने आपली फसवणूक केली का या माध्यमातून? नाही, फसवणूक नाही। मन जुळून घेते आणि पहिल्या वाक्यावरती येते ते मन जुळते, मराठ्यांच्या बाजूने दोघंही उभा राहते, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री।